पारू, काय करतेयस? काय झालं अनुष्का मॅडम? मी काय केलं आता? पारू, खाली सगळे तुझी वाट बघतायत, तुला माहिती आहे ना? मग तू इथे का वेळ वाया घालवतेस? ते कोणी तुला बोलवायला येण्याची वाट बघतेस का? आदित्य सरांची बुटं साफ करायला आले होते. हो हो, मला माहिती आहे. हीच सगळी कामं करायला असतं तू या घरात. आणि बाय द वे पारू, माणसांना अशी वाट बघायला लावणं योग्य नसतं, ठीक आहे? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तुला, आदित्यला त्याचं काम करून दिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. आता ते कसं, आपण सतत एक त्याच्या आजूबाजूला घुटमळत राहतो, फिरत राहतो. मग मला सांग, तो त्याचं काम कसं करणार? एवढी मोठी कंपनी तो कसा सांभाळणार आहे? वाई अनुष्का मॅडम, कळतंय मला. व्हेरी पारू, आता तरी आदित्यला फ्री ठेवशील ना तू? वाय मी टीव्ही तसं बी माझी खरी जागा मला कळली. मी फक्त एक नोकर आहे आणि नोकरानं नोकरासारखंच राहायला पाहिजे. पारू, काय झालं, राखवली आहेस का तू? हो, असं रागावून नाही चालणार बाळा. हे बघ, तू आदित्यला फ्री ठेवलंस तरी त्याने ते पाळलं पाहिजे ना. म्हणजे ऑफकोर्स त्याला तितका विचार करायला वेळ मिळत नाही कामामुळे. मी काय म्हणते, त्यापेक्षा तूच असं काहीतरी कर ना की तो तुझ्यापासून अंतर ठेवून वागेल. आणि हे कशासाठी? त्याच्यासाठी आणि आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी. कळतंय ना तुला मी काय म्हणतेय ते? काय झालं, नाही जमणार आहे का? जमल. आदित्य सरांना माझ्यापासून लांब कसं ठेवता येईल याची मी काळजी घेईन. खरंच खरंच खूप हुशार असतो. आत्ता कळलं मला या घरातली सगळी पारू पारू का करत असतात ते. ठीक आहे, तू जा आता. फक्त मी जे काही सांगितले ते लक्षात ठेवशील. आज तिकडं पोहोचेपर्यंत समद्या प्रवासात तुम्हीच माझे मित्र आहात. मला जे काही बी बोलायचं असेल ना ते मी तुमच्याशी बोलीन. तुम्ही काय बी बोलू नका, फक्त ऐकत राहा. पण पारू, तू तुझी जागा विसरू नकोस. काय बी झालं, कुणी बी किती बी हाका मारल्या पारू पारू, तरी बी ऐकायचं नाही. काय गे पारू, आता मी आवाज दिल्यानंतर पण ओ देणार नाहीयेस का तू? आणि काय इथे कोणीच नाहीये, कोणाशी बोलत होतीस तू? हातात काय लपवलंयस? हातात काय लपवलंयस? नाही, तुला ना एकदा मी विचारल्यानंतर उत्तर देता येतच नाही ना. हातात काय लपवलंयस ते दाखव पटकन. मूर्ख आहेस का? बरं झालं तोंडापर्यंत आणला. मला तर वाटलं होतं मारते की काय. काय करतेस? तुला कळतंय का काय करतेस ते?
कामिनी मॅडम तुम्हीच म्हणलात ना दाखव म्हणून मी दाखवलं. हे काय माझे शूज असे का धरून ठेवलेस? हा पारू, आणि तू का आणलेस हे शूज? मी आणले असते ना. मालक सर मी असताना तुम्ही कशा पायी आणाल? एक मिनिट, काय काय म्हणालीस तू? मालक सर, मालक हे हे काय नवीन आता? अरे आदित्य, काहीच नाही. त्याचं काय आहे ना, तू कंपनीचा मालक आहेस ना, म्हणून म्हणत असेल मालक सर मालक सर. फायनली पारूला तिची जागा कळली. आता तरी ती आदित्यपासून दूर राहील. काय झाली का तयारी? येस आई, निघालो साहेब. सांगितलेलं लक्षात आहे ना? बाबा येस आहे लक्षात. चलो लेट्स अनुष्का प्लीज. आई बाबा येतो. हा काळजी घ्या तुम्ही. नीट जा. बाय बाय. मालक सर बसा. अगं तू बस ना आधी. नाही आधी मालक सर मग मी. यार काय लावलंय हे मालक सर? गाडी जागा केवढी होती, आणि तशी मी स्लिम आहे. मला काही जास्त जागा लागते का? मला नेलं असतं तर काही बिघडलं असतं का यांचं? महाराज अहो, तुम्हाला बघायला मी देवळात गेलो होतो. तुम्ही तिथं भेटला नाहीत म्हणून घरी निघालो होतो. अगदी देवासारखे भेटलात बघा. कोण तू? कोण तू? अहो तुम्ही तेच ना देवाचे लाडके. हो हो, देवाचा लाडका मीच. हा, आणि मी मारुती, ते आईले देवी किर्लोस्करांकडे ड्रायव्हर. अहो माझ्या मुलीची ग्रह शांतीची पूजा करायला तुम्हाला सांगितली होती ना. हा, आठवलं. झाली का हो पूजा? अहो तुमच्या मुलीची पूजा करण्यासाठी मी हिमालयात गेलो होतो, बरोबर. पण तिच्यावर काळी छाया असल्यामुळे पूजा पूर्ण झालीच नाही. मग आता काय करायचं? आता देवाचा लाडका मीच. हा. देवानेच मला सांगितलंय काय? तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. बापरे, पोरीच्या जीवाला धोका? हो, आणि तुला जर तुझी मुलगी जिवंत हवी असेल तर महाकालाला प्रसन्न करावं लागेल. त्याची महापूजा करावी लागेल. त्याची महापूजा करणं तेवढं सोपं नाहीये, कारण देवाचा लाडका मीच. हा, मग करून टाका ना पूजा. करून टाका. काय करून टाका? त्याला पण पैसे लागतात. अहो परवाच दिलं ना तुम्हाला 20,000 रुपये. हो, त्या आधीचं पूजेचं सामान आणण्यामध्ये सगळे खर्च झाले. तुमच्या मुलीला बाहेरची बाधा असल्यामुळे सगळं सामान काळं पडलंय पूजेचं. अरे बापरे. हे बघा, महापूजेसाठी 60,000 रुपये घेऊन या. 60,000 रुपये? हो, मुलीच्या जीवापेक्षा भारी आहे का रक्कम? हे बघा, मी तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतोय, कारण देवाचा लाडका मीच. देवळाच्या बाहेर तिकडेच भेटेन मी. 60,000 रुपये? आता एवढे पैसे आणायचे कुठून? काय आदित्य, मी आजवर खूप साऱ्या बिझनेस ट्रिप्स अटेंड केल्या, पण मी आज पहिल्यांदा माझ्या लाईफ पार्टनर सोबत जाते. मला खूप आनंद होतोय. हे खूप महत्वाचे क्षण आहेत माझ्यासाठी, आणि मी हे क्षण आयुष्यभर लक्षात ठेवेन. पारू, तू तर ब्रँड अम्बॅसेडर आहेस ना? तू असे बरेचसे प्रोग्राम्स अटेंड केले असशील, राईट? वय मालक सर म्हणतील जिकडं जायचं आहे तिकडं जायचे मी. मालक सर, आपण मागच्या वेळी जिकडं गेलो होतो तिकडंच जायचं आहे का आज बी? नाही, हे वेगळं ठिकाण आहे. बर. मालक सर, लय मोठी मोठी माणसं येणार असतील ना तिकडं? ते पत्रकार आणि फोटो काढणारे बी येणार असतील ना मालक सर? हो. ऑफकोर्स पारू, ते तर येतीलच ना. मालक सर, काय? नाही म्हणजे
परत माघारी कधी यायचं आहे मालक सर? सांगतो. तिकडे राहायची सोय असेल का मालक सर? हो पारू, ऑब्विसली असणार आहे ना. बरं मालक सर, एक विचारू, म्हणजे तुम्हाला राग तर नाही आला ना मालक सर? नाही. तुम्हाला भूक लागली आहे का मालक सर? काय आगाऊ आहे ही मुलगी, हिचे प्रश्न संपतच नाहीयेत. नाही म्हटलं म्हणून तुमची चिडचिड तर होत पारू, नाही. मी चिडत नाहीये. म्हणजे मला असं वाटलं मालक सर. तुम्हाला काही खायला देऊ का मालक सर? पारू, तू किती बोलतेस? मी गाडी चालवतोय. थांब जरा. आता तू अजिबात बोलणार नाहीस, ओके? चुप 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 चुप, एकदम चुप. अरे यार, पारूवर ओरडायला नको होतं, पण ही आज अशी विचित्र का वागते कळतच नाहीये. प्रीतम सर, मला ना तुमच्यासोबत असं वेळ घालवायला खूप आवडतं. काय झालं प्रीतम सर? मी इथे काहीतरी बोलते तुमच्याशी, तुमचं लक्षच नाहीये ना माझ्याकडे. बरं, कसला विचार करताय तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा. प्रिया मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. चला. ऍक्च्युली काय झालं माहितीये ना, दादा आणि पारवस घरात नाही येत ना, तर मलाच करमत नाही. असं ना घरात जावंसच वाटत नाही मला. आपण पण त्यांच्यासोबत जायला हवं होतं का? हो का प्रीतम सर? मी इथे तुमची बायको तुमच्या समोर उभी आहे, त्याचं काहीच नाहीये ना तुम्हाला? तुम्हाला बोर होतंय ना माझ्यासोबत? जाऊ दे. नाही नाही नाही, ऐका ना. अहो, असं काही नाहीये, फक्त मला सवय झाली त्यांची म्हणून असं वाटतंय. बरं चला, सोडते. आजचा अख्खा दिवस आपण एन्जॉय करूया. छान कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया बाईकवर, काहीतरी छान खाऊया, एखादा छान मूवी बघूया. हा, हो का? आणि मग ऑफिसला कोण जाणार? आता आदित्य सर नाहीये तर तुम्हाला सांभाळायला हवं ना सगळं. आकाश, गेट उघड. मारुती मामा, एकच मिनिट थांबा. एवढा चहा संपवतो आणि मी गेट उघडतो. अरे काम करायचं सोडून चहा कसली पीत बसता रे? मारुती मामांचा आवाज. चला बघूया. समजा मालक आता आले तर त्यांना हेच सांगणार का, 1 मिनिट थांबा, चहा संपवतोय म्हणून? गेट उघड. अहो, चहा संपत होता की. अरे मारुती मामाला काय झालं अचानक? हो ना, म्हणजे एवढ्याशा गोष्टीवरून केवढे चिडलेत ते. अहो प्रीतम बाबा, अहो ते मी चहा पीत बसलो होतो म्हणून ते रागावले. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी बघतो. चला आपण बघूया. म्युझिक. या Cheers. काय झालं? बॅग का? नाही नाही, होल्ड ऑन, लेट मी चेक. काय झालं मध्येच? Forget it. I guess there's some problem. पारू, तू गा की गाण्या? कोण मी? पारू तुझंच नाव आहे ना? हा, गा प्लीज गा, तेवढंच थोडा टाइमपास. मी काय टाइमपास आहे का? आधी नोकर आणि आता टाइमपास. आदित्य सर, असं का वागताय तुम्ही? कम ऑन पारू. नाही म्हणजे मला नाही येत गायला. पारू, मालक सरांची ऑर्डर समजून गा. ठीक आहे. चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडा माग लपलास का? लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी.
चांदोबा भागलास का लिंबुनीच्या झाडामागे बस 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 पारू वा मस्त. आवडलं ना तुम्हाला? पुन्हा एकदा गाऊ? नाही प्लीज नको. इथे गाणं ऐकून वेळ होण्यापेक्षा सिस्टमला काय झालं बघूया. ओके ती फाईल ओपन कर. अनुष्का मॅडम, तुम्ही काही इंजिनियर आहात का? का ग पारू? नाही म्हणजे तुमच्यानं मला नाही का ते सुरू. का तू इंजिनियर आहेस का? तुला जमेल ही सिस्टम सुरू करायला? नाही म्हणजे मला कुठं काय येत आहे ना. पण अनुष्का मॅडम, आमच्या गावाकडं ना एखादी वस्तू बंद पडली का नाही की ती 4-5 वेळा चालू बंद करायची असते. आणि जर का नाही ना चालू झाली की त्यावर हे जोरात चापटी मारायची असते. तुम्ही मारा की चापटी. सॉरी, काय चापती? मारा मारा. आदित्य, काय प्रकार आहे हा? मार मार. कधी कधी तिचे वेडे चाळे कामाचे ठरतात. प्लीज गो अहेड. मारा मारा. अनुष्का मॅडम, अहो ते गालावरनं हात फिरवल्यासारखं नसतंय मारायचं. हे बघा, हे असं करायचं असतंय. झालं का नाही चालू? मी बोलणे होते का नाही तुम्हाला? आमच्या गावाकडं ना अशीच आयडिया असते बघा. अरे थँक्यू. अहो मालक सर, वेलकम वेलकम. अरू असं का करते आज? तिला विचारायला हवा. मालक सर गाडी थांबवा पडदिशी. गाडी थांबवा ना पडदिशी. काय झालं? काही इमर्जन्सी आहे का? नाही मालक सर, ते त्या तिकडं मंदिर दिसतंय बघा. त्या मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आदित्य, मला असं अनप्लॅन्ड स्टॉप्स घ्यायला नाही आवडत. अनुष्का मॅडम, देवाच्या दर्शनाला जायला पिल्यान नसतोय करायचा. तुम्ही एक काम करा ना. तुम्ही त्या देवाजवळ तुमच्या मालक सरांसाठी प्रार्थना करा. असं म्हणतात, नवसाला पावणारा देव आहे त्यो. वा, मग असं असेल तर माझं आणि आदित्यचं नातं असंच जन्मोजन्मी राहावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन. Excuse me, I have to take this call. Hello. आदित्य सर, इकडे ये एक मिनिट. मला सांग, असं का वागतेस माझ्याशी? मी काय केलंय मालक सर? हेच मी म्हणतोय. हे काय लावलंय मालक सर 2 दिवसापासून बघतोय. अरे तू मला आदित्य सर म्हणायचीस ना? हे काय नवीनच? मग काय त्यात? आता सर, आपण एखाद्या माणसाकडं काम करतो, एखाद्या माणसाकडं नोकरी करतो, जो माणूस आपल्याला नोकरी देतो. आपण केलेल्या कामाचे आपल्याला पैसे, पगार देतो. तेव्हा आपला मालकच आहे ना, आणि आपण त्याचे नोकर. माझ्यासाठी तुम्ही माझे मालक आणि मी तुमची नोकर. मग आता मालकाला मालक नाही म्हणणार तर काय म्हणणार मालक सर?